राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षातर्फे जळगावात आगामी महानगरपालिका जिल्हा परिषद निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर जिल्हा व तालुका स्तरावरील बैठकीचे आयोजन। यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला ओगाचा रुपाली चाकणकर सह जळगाव जिल्ह्यातील नेते व कार्यकर्ते उपस्थित। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच या नेत्या रोहिणी खडसे यांचा कथित राहिलेला पीए पांडुरंग नाफडे याच्यावर त्याच्या पत्नी सीमा नाफडे यांनी गंभीर आरोप केले। यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली। त्या लोकांकडून मला त्रास आहे, नवरा सांभाळत नाही, छोटं बाळ घेऊन मला राहावं लागते आणि माझा नवरा खडसे यांचा रोहिणीताई यांचा पीए आणि तो पांडुरंग पुरुषोत्तम नाफडे राहणार तडणी, तो एका घोटाळ्याच्या याच्यामध्ये गुन्ह्यामध्ये फरार आरोपी आहे। त्याच्यामुळे ते मला पैशांसाठी खूप त्रास देतात, मुलीला सुद्धा वागवत नाही। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी या तक्रारीची गंभीर दखल घेत या प्रकरणात तातडीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांना दिले। तसेच प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल। की ह्या पांडुरंग नाफडे या संदर्भाच्या महिलेने ज्या पद्धतीने तक्रार मांडली हे खरंच खूप धक्कादायक आहे की ह्याच्यामध्ये रोहिणी खडसे आणि तिचे कार्यकर्ते त्या महिलेला धमकी देतात आहेत पोलीस स्टेशनमध्ये जाऊ नये म्हणून आणि तक्रार नोंदवू नये। तिचं 2 वर्षाचं बाळ तिच्याबरोबर आहे आणि 1.5 वर्षापासून ती घराच्या बाहेर आहे। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भडगाव शहरातून दुचाकी चोरी करणारे 2 चोरट्यांना अटक केली। त्यांच्याकडून चोरीच्या 2 दुचाकी जप्त करण्यात आल्या। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची जळगावात पत्रकार परिषदेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुती म्हणूनच लढणार